शेतकरी बंधूंनो नमस्कार. कमी दिवसात लोकप्रिय झालेल्या लाईव्ह बळीराजा या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो आहे. आज थोडी नवीन माहिती देत आहे. गहू पिकामध्ये येणारी प्रमुख समस्या ती म्हणजे उंदीर. उंदरांचं प्रमाण जर वाढलं तर एकरी उत्पादनात 50% घट येऊ शकते आपल्या. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यानंतर मी तुम्हाला मका पिकाची पण माहिती देणार आहे. गहू पिकामध्ये जर तुम्हाला उंदरांची समस्यापासून जर 100% जर सुटकारा जर मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे थोडं नियोजन असणे गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळी लक्ष देणं. ज्यावेळेस गहू निसवायला चालू होतो त्यावेळेस शक्यतो उंदीर लागायला सुरुवात होते. तर त्या टायमाला लक्ष जर दिलं, 1-2 ठिकाणी जर उंदीरचे बीळ जर दिसले तुम्हाला कुठे, तर तिथे तुम्हाला कमी औषधामध्ये तुमचं ट्रीटमेंट होऊन जाईल. पण जर त्यानंतर जर तुम्ही जास्त उंदरांचं प्रमाण जर वाढून दिलं, त्यानंतर जर कंट्रोल करायला गेले तर तुम्हाला खर्च हा दुप्पट तिप्पट येतो. त्यामुळे सुरुवातीलाच कमी उंदीर असताना कंट्रोलिंग जर केलं तर जास्त लवकर तुम्हाला नियंत्रण मिळेल. तर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला मी एक औषध दाखवतो आहे. बघा, हे कमांडो कंपनीचं औषध आहे, FMC कंपनीचं. यामध्ये झिंक फॉस्फाईड 20% सक्रिय तत्व आहे. तर हे औषध वापरायचं कसं ते अगोदर मी सांगतो तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचे 2 किलो मुरमुरे, तांदळाचे मुरमुरे जे येतात ते 2 किलो मुरमुरे घ्यायचे. त्यामध्ये ह्या 2 पुड्या तुम्हाला कालवायच्या आहे. आणि कालवताना काळजी अशी घ्यायची की पंजा घालणे खूप महत्त्वाचं आहे. प्लास्टिकचे पंजे भेटतात ते घालणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरणीची पद्धत पण तुमची चांगली असायला हवी. पेरणी हे बघा, अशी पद्धत जर असली तर खाली तळापर्यंत सूर्यप्रकाश पडतो, जेणेकरून उंदीर लागायला थोडं नियंत्रण येतं. हे बघा, 7 ओळीची पद्धत ही सिंगल पेरणी रोहित मशीनने पेरलेली. आणि ही गव्हाचं बियाणं आहे विघर 111. पण ह्या बियाण्याला इतर गव्हांपेक्षा 1-2 पाणी जास्त लागतं आहे. हे औषध कालवल्यानंतर मुरमुरे ज्या हातात पंजा घातला आहे त्या हाताने थोडे हलवून घ्यायचे. चांगले हलवल्यानंतर त्यात थोडेसे तेल टाकायचं आहे. तरी 100 मिली तेल त्या 2 किलो मुरमुऱ्याला टाकायचं. आपलं खाद्यतेल, शेंगदाणा तेल येतं ते किंवा सोयाबीन तेल येतं ते टाकल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान हे असे, हे बघा इथे टाकलेले, अशा पद्धतीने टाकून द्यायचे. त्या जमीन म्हणजे पाणी भरल्यानंतर, गव्हाला पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर हा प्रयोग करायचा आहे. जेणेकरून मुरमुरे जास्त दिवस त्या वनब्यावर शिल्लक राहतील. आणि फक्त वनब्यावरच टाकायची, आतमध्ये टाकण्याचं काही गरज नाही. ही झाली उंदीर कंट्रोल करण्याची माहिती. आता जर तुमचा गहू या स्टेजमध्ये जर असेल तर आता औषध कोणतं फवारायचं गहू फुगवण्यासाठी किंवा ते मी तुम्हाला सांगतो आता. तर ह्या स्टेजला आपण जिब्रेलिक ॲसिड 0.1%, 0.001% म्हणजे आपण त्याला, आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल औषध आहे, ताबा म्हणून येतं. त्याच्यानंतर GP गोल्ड येतं, ते घ्यायचं आहे 200 लिटरसाठी 500 मिली. आणि त्यामध्ये 100 ml डबल म्हणून गोदरेज कंपनीचं डबल औषध येतं. त्याच्यामध्ये ब्रासिनोलाइड येतं जे गहू फुगवण्याचं काम करतं. आणि जे ताबा जे औषध आहे ते ओंबी लांबवण्याचं काम करतं. आणि गर्भधारणा 100% तुमचं वारा जाणं तो प्रकार काही यामध्ये गावामध्ये होत नाही. अगदी 500, 600, 700, 800 रुपयापर्यंत तुम्हाला एकरी हात त्याचा जातो. त्यामध्ये कीटकनाशक घ्यायची गरज काहीच नाही.
कारण की या स्टेजला आता शक्यतो कीटकनाशकाची गरज नाही आहे. उंदीर कंट्रोल करण्याची पद्धत जी तुम्हाला मी सांगितली ती जर तुम्ही वापरली तर 100% तुम्हाला उंदीर नियंत्रण हे या गव्हाच्या शेतीतून मिळणार आहे. आणि तुमचं उत्पादन तुम्हाला जे एकरी उत्पादन दिलेलं असतं त्या अलीकडे थोडंसं जवळपास ते उत्पादनाची तुम्हाला गाठता येतं, तो टप्पा तुम्हाला गाठता येतो. मी नवीन प्लॉटमध्ये आलो आहे आता. हा आहे अजित 102 व्हरायटीचा गहू. याला इतर गावांपेक्षा इतर म्हणजे आत्ता अगोदरचा जो व्हिडिओ दाखवला त्यापेक्षा त्या व्हिडिओपेक्षा म्हणजे त्या गावापेक्षा एक पाणी कमी लागलेलं आहे. उंबी बघू शकता, अगदी जाड उंबी आणि दाणे पूर्ण भरलेले. या गावाला पाण्याची पण गरज नाही आता आणि कुठल्याही प्रकारचा स्प्रे घेण्याची गरज नाही. पाणी जर तुम्ही याला दिलं ह्या कंडिशनला तर गहू काळे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गव्हाला पाणी द्यायची गरज नाही. अशा कंडिशनमध्ये जर कोणाचा गहू असेल त्यांनी पाणी देणं अवश्य टाळो. आता आपण 14 फूट वाढणारी मका बघणार आहोत. 14 ते 15 फूट वाढणारी मका. ही बघा, ही आहे 14 ते 15 फूट वाढणारी मका आहे. मका बियाणं राशी कंपनीचं आहे. तर बघा डबल बीटी पण आलेली आहे या ताटाला. बघा ताटाची साईज बघ खाली किती आहे. सारख्या दोन बीट्या आलेल्या आहे एका ताटाला. आणि ही उंची माझी उंची 6 फूट आहे. तर माझा हात पुरत नाही इतकं आहे. इलेक्ट्रिकचा पोल तुम्ही बघू शकता. या अँगलची उंची 6 फूट आहे. हे बघा ही अँगलची उंची 6 फूट आहे आणि मका त्यापेक्षा दुपटीनं वाढलेली. तरी पण कुठे आडवी पडलेली नाही, सरळ मका आहे एकदम. आतमध्ये जाऊन बघूया आपण 2-2 बिट्या आहे का. आतमध्ये जर गेलं हे बघा 2 बिट्या आलेल्या आहे हिला. पण मकाचं अंतर जे आहे हे 1 ते 1 फुटाच्या पुढं अंतर आहे. 2 झाडांतलं अंतर. 2 झाडांतलं अंतर अगदी कुऱ्हाडीच्या दांड्यासारखं त्याचं मूळ झालेलं आहे. बघा प्रत्येक याला 2 बिटी आणि सारख्या बिट्या आहे. मला कॅमेरा पूर्ण उंच करावा लागतोय व्हिडिओ काढण्यासाठी. हे बघा 2 बिटे आहे. ही पहिली बिटी, ही दुसरी बिटी. ही बघा ही पण पहिली बिटी, ही दुसरी बिटी. ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. असे नवनवीन तुम्हाला माहिती मिळत जाणार या चॅनलवर. चॅनल नवीन आहे, प्रसिद्धी देण्याचं काम आपलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.